नमस्कार, मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. आपण आलो आहेत देवळा तालुक्यातील सावकी येथे आणि सावकी येथील खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सावकी उपकेंद्रामध्ये आपण आलो आहेत. खरं तर सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि या दिवसामध्ये आपण जर ही उपकेंद्राची इमारत बघितली तर या इमारतीला ज्या भिंती आहेत या भिंतींना देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तडे गेल्याचे आपल्याला बघायला मिळते. दृश्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघू शकतो. या भिंतींना प्रचंड तडे दोघी बाजूला आणि विविध ठिकाणी गेल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आपण उपकेंद्राच्या या बाहेरच्या परिसरात होतो. आपण जर बघितलं तर हे उपकेंद्रात आत्ता बाहेरच्या ज्या पॅसेजमध्ये या ठिकाणी कर्मचारी बसलेले आहेत. आपण ते कर्मचारी या ठिकाणी बसलेले आणि त्यांचं कामकाज सुरू आहे. खरं तर आपण ह्या उपकेंद्राच्या आतील बाजूमध्ये आल्यानंतर ह्या इमारतीमध्ये ही जी खोली आहे या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची ही केबिन आहे आणि ह्या कॅबिनचा स्लॅब दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो आपण. जे स्लॅबचं प्लास्टर होतं हे प्लास्टर आज सकाळी पूर्णतः या ठिकाणी निखळून पडलेलं आहे आणि पूर्ण पावसाळ्याचे दिवस आहे आणि ह्या स्लॅबला ओलावा देखील या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. प्रचंड गळती देखील या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला कर्मचाऱ्यांकडून आपल्याला या ठिकाणी समजत आहे. या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर जे प्लास्टर केलेलं होतं स्लॅबला हे प्लास्टर या ठिकाणी कोसळलेलं आहे. आपल्यासोबत समुदाय आरोग्य अधिकारी या उपकेंद्राचे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. डॉक्टर साहेब, काय सांगाल, हा स्लॅब या ठिकाणी देखील पूर्वी कोसळलेला या ठिकाणी दिसतोय. आजची घटना या ठिकाणी आपल्याला दिसते. केव्हा नेमका हा स्लॅब कोसळला होता, काय सांगा? तर सदरी इमारतीचा हा स्लॅब आपल्या उपकेंद्रालाच हे 33 वर्षे कंप्लीट झालेले आहेत. तर हे आम्ही मागच्या वर्षीच त्याला नोटीस दिलेली होती की ग्रामपंचायतीला पण आणि देवळा ऑफिसला पण कळवलेलं होतं की आमच्या उपकेंद्राला हे 33 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. तर त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की सध्या तर तसं इमारतीकडे बघून वाटत नाही म्हणे, पण आपण त्यांना तसंच निलेखनासाठी पत्र पण दिलेलं होतं आणि हा स्लॅब आपला मागे पण पडलेला होता ह्या वेगवेगळ्या ठिकाणी. तर आपण तो कलर करून तसं ते आपलं कामकाज सुरू ठेवलेलं होतं. पण त्याच्यामध्ये काय झालं की परवाचा पाऊस पडला तर काल रात्री हे अचानक गळती सुरू झाली व धपकन हा असा पडून आला स्लॅब जोरात. तर त्याच्यामुळे तिथं सध्या स्थिती कोणी बसलेलं नसल्यामुळे काही कोणाला लागलेलं वगैरे नाही किंवा किती वाजेला हा स्लॅबचा प्लास्टर कोसळला? हे सायंकाळी 7 वाजेला. सायंकाळी 7 वाजेला. ही तुमची कॅबिन आहे. आता तुमच्या कॅबिनला या ठिकाणी आता तुम्हाला बसायला आणि रुग्ण तपासायला देखील या ठिकाणी सध्या कॅबिन अवेलेबल नाही, काय सांगता? तर याच्याची आता कशी तपासणी होते, काय त्यांना पर्यायी व्यवस्था काय? रुग्णांना सध्या तरी आपल्याकडे थोडंसं बाहेर स्पेस असल्यामुळे आपण चेअर वगैरे टेबल ठेवून आता सध्या बाहेर रुग्ण तपासणी ही करत असतो. पण पुढे जाऊन आपल्याला ती उपलब्धता करून द्यावी तशी बाहेर रुग्णांसाठी. आता सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे साथीचे रोग वगैरे आहेत, तर त्याच्यामुळे बरेच पेशंट हे लूज मोशन वगैरे येत असतात, जुलाबाचे वगैरे, उलटी, मळमळ. त्याच्यासाठी लवकरात लवकर आम्हाला तशी उपलब्धता करून द्यावी. आपण जर बघितलं तर या ठिकाणी या उपकेंद्रामध्ये गरोदर माता, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, विविध रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. यामधल्या कॅबिनमध्ये जर आपण बघितलं या ठिकाणी औषधं ठेवण्याची ही जागा आहे. मात्र इथला देखील स्लॅब काही दिवसांपूर्वी कोसळलेला आहे. म्हणजे संपूर्ण इमारत ही सध्या आपल्याला धोकादायक स्थितीत या ठिकाणी दिसून येत आहे. खरं तर ज्या या आरोग्य उपकेंद्राच्या कर्मचारी आहेत त्यांचं जे निवासस्थान आहे या निवासस्थानात देखील अतिशय धोकादायक परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आपण जर बघितलं तर हा जो स्लॅब आहे हे आरोग्य कर्मचारी आहेत. इथल्या कर्मचाऱ्यांचा हा स्लॅबचं प्लास्टर आहे, हे प्लास्टर आपल्याला कोसळलेलं या ठिकाणी दिसून येत आहे. आपण त्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही वास्तव्यास असतात आणि आज हे केव्हा कोसळलेलं आहे? हे काल रात्री 8:45 वाजता. या ठिकाणी तुम्ही हो, आमची कुठल्या पदावर काम करता? मी आरोग्य सेविका आहे इथे. इथंच राहायला आहे? हो, मी इथेच राहते. हे तुमचं निवासस्थान आहे? हो.
या निवासस्थानाचं जे प्लास्टर आहे असं काही इथंच कॉटवरतीच पडलेलं या ठिकाणी दिसतं. काल रात्री पडलं ते 8:45ला, म्हणजे आम्ही तोपर्यंत झोपलेलो नव्हतो, जेवणच करत होतो पुढच्या रूममध्ये, तेव्हाच पडलं. मग आम्ही पुढच्या रूममध्ये झोपण्याची व्यवस्था केली. पण सध्या ते तिकडे पण पुढच्या रूममध्ये खूप छोटा स्पेस मिळतो, त्याच्यामुळे ते राहण्यासाठी आता आता सध्या भीती वाटते ही इकडे यायला पण. राहायला भीती वाटत. हो, माझी लहान मुलगी पण असते. आपण सांभाळू शकतो की इकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही, पण लहान मुलांना किती वेळ आपण सांगू ना की त्या रूममध्ये जाऊ. आता याला पर्यायी व्यवस्था काय? अजून तरी पर्याय व्यवस्था झालेली नाही. आपण बघू शकतो जे हे उपकेंद्र आहे सावकीचं, इथली जी इमारत आहे ही इमारत अतिशय धोकादायक स्थितीत या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. 1993मध्ये या 17 फेब्रुवारी 1993मध्ये या इमारतीचं लोकार्पण झालेलं होतं आणि तेव्हापासून ही इमारत आता सध्या उपकेंद्र म्हणून अस्तित्वात आहे. मात्र सद्यस्थितीत ही इमारत अतिशय धोकादायक स्थितीत आपल्याला आढळून येते. आपल्यासोबत इथले काही आशा सेविका असतील, काही कर्मचारी हे देखील इथं बाहेर कामकाज करताना आपल्याला दिसून येत आहे. काय आरोग्य केंद्राची जी परिस्थिती तुम्हाला दिसून येत आहे, स्लॅबचं प्लास्टर कोसळत आहे, धोकादायक स्थितीत आता या ठिकाणी तुम्ही बाहेर कामकाज करताय का? माझं नाव आहे शबाना लतीफ पटेल, आशा वर्कर. आता आम्ही जेव्हापासून आलो म्हणजे आता 6 दिवसापासून बघतोय का ते स्लॅब पडणारच होतं. आता मधलं पण पडलं. तिथं ते म्हणजे सिस्टर, त्यांचे मिस्टर, लहान बाळ जर एकत्र ते त्या बेडवर राहता आणि जर ते बाळावरच पडलं असतं, आईवर पडलं असतं तर त्यांना दुखापत झालीच असते ना. तर ते लवकरात लवकर करावं हीच अपेक्षा आहे आमची. आता बाहेर तुम्हाला या ठिकाणी कामकाज करावं लागत आहे काय? अडथळा येतोय ना आम्हाला बाहेर बसून, मग पेशंट येतात. निश्चितच ही जी उपकेंद्राची इमारत आहे अतिशय धोकादायक स्थितीत आहे. रुग्ण असेल किंवा आरोग्य कर्मचारी असतील यांच्या देखील जीविताला या ठिकाणी धोका उद्भवू शकतो अशी स्थितीत ही इमारत आहेत. आपण जर एका बाजूने या ठिकाणी बघितलं तर ही बाहेरची जी भिंत आहे या भिंतीला देखील मोठ्या प्रमाणात तडे या भिंतीला पडलेल्या दिसून येत आहे. खरं तर या इमारतीचं तात्काळ प्रशासनाकडून पाहणी होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या ठिकाणी रुग्ण उपचारासाठी येतात त्यांचा त्या ठिकाणी उपचार होणं महत्त्वाचं असताना मात्र तेच जर उपचारासाठी येत असताना त्यांना जीव धोक्यात घालून या ठिकाणी जर यावं लागत असेल, तसंच कर्मचारी देखील या ठिकाणी कामकाज करताना त्यांना देखील त्या भीतीच्या सावटाखाली काम करावं लागत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे. म्हणून माझी देखील प्रशासनाला विनंती असेल की सावकी या गाव अतिशय मोठं आहे आणि यामध्ये या गावातून विविध रुग्ण उपचारासाठी या उपकेंद्रामध्ये येत असतात आणि तात्काळ प्रशासनाने याची गंभीरतेने दखल घेऊन जी इमारतीला लागलेली गळती आहे, स्लॅबचं जे प्लास्टर कोसळत आहे याच्याकडे गंभीरतेने लक्ष देऊन तात्काळ या संदर्भात योग्य ते उपाययोजना करून यावर कारवाई करण्यात यावी. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार, सावकी, देवळा.